नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचं थंबनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ इयत्ता 12वी सहकार या विषयातील प्रश्न क्रमांक 3 सोमत लिहा या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करत आहोत. मित्रांनो, इयत्ता 12वी सहकार विषयाची बोर्ड परीक्षा तुम्ही देणार आहात. तर ह्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भात कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे, त्यामधील सोमत या प्रश्नातल्या इम्पॉर्टंट महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत. यापूर्वी मित्रांनो, आपण सहकार विषयाच्या संदर्भातीलच फरक स्पष्ट करा असतील, दीर्घोत्तरी प्रश्न असतील, कारणांचे प्रश्न असतील, संज्ञा स्पष्ट करा किंवा संकल्पना स्पष्ट करायचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांच्या संदर्भातले इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, व्हिडिओच्या शेवटी आहे. PIMP क्वेश्चन कोऑपरेशन 2024 अशी प्लेलिस्ट देखील आपण बनवलेली आहे. त्यामध्ये हे सर्व प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासोबतच अर्थशास्त्राची देखील प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये संपूर्ण IMP क्वेश्चन तुम्हाला देण्यात आलेले आहेत. महत्त्वाचे प्रश्न कसे सोडवायचे याचीही माहिती देण्यात आलेली आहे. तक्ता, आकृत्या, उतारा हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे याचेही सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. त्या प्रश्नांचा नक्कीच तुम्हाला फायदा बोर्ड परीक्षेमध्ये होईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओ देखील तेवढ्याच महत्त्वाचे आहेत ते देखील पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे प्रश्न माहीत होतील. मित्रांनो, सहकारमधील आज आपण प्रश्न 3 सोमत लिहा या प्रश्नाच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायला घेतलेला आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आज जे आहेत आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा विचार करून आपण तयार करत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम ह्या प्रश्नांचा अभ्यास करा. हे प्रश्न तुमचे अभ्यासून झाल्यानंतर इतर राहिलेले तुम्हाला अजून कोणते इम्पॉर्टंट कोणी सांगितले असतील, महत्त्वाचे तुम्हाला स्वतःला वाटत असतील, तेही प्रश्न अभ्यास करायचे आहेत. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न पहिला या ठिकाणी आहे, पहिली सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते. तुमचं सोमत लिहायचं आहे. बरोबर आहे की चूक वाटते, तुम्ही या विधानाशी सहमत आहात का, असेल तर त्याची कारणं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे, नागरी सहकारी बँका शहरी भागात उपयुक्त कार्य करतात. 3. जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. 4. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यावर राज्य सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. प्रश्न सेमच होता, पण एक राज्य आणि एक नागरी सहकारी बँकेच्या संदर्भात होता. 5 आहे, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाने संस्थेतील कर्मचाऱ्यांचा कामात उच्च व कौशल्य व कार्यक्षमता प्राप्त होत असते. 6. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचा उत्पादन खर्च जास्त आहे. 7. सहकारी संस्थेच्या प्रगती आणि व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची नितांत गरज असते किंवा आहे. 8. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. 9. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात. यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न 10, सहकारी संस्थेने अंतर्गत लेखा परीक्षण करावे. 11. नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळते. 12. राज्य सहकारी बँकेच्या सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे. 13. राज्य सहकारी बँक सहकारी क्षेत्राला जोडणारा, नाणे बाजाराशी जोडणारा दुवा आहे. दोन्हीपैकी काहीही त्या ठिकाणी येऊ शकतं. 14 आहे, राज्य सहकारी बँक ही जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवत असते.
आणि 15वा प्रश्न आहे मित्रांनो, सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रांचा वापर करणे गरजेचे आहे. आणि एक प्रश्न याच्याशी रिलेटेडच आहे दुसरा, की सहकारी क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. तर तो एक प्रश्न मला वाटते पाठीमागच्याच परीक्षेत येऊन गेलेला आहे. असाही प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीचे हे सोमत या घटकाच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न होते. मला वाटते सहकार विषयाच्या संदर्भातील आपण जवळपास जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते सोडले तर बाकी सगळ्या प्रश्नांची माहिती व्हिडिओंच्याद्वारे अपलोड केलेली आहेत. अजूनही आपण ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, सर्व व्हिडिओ पाहून घ्या, महत्त्वाचे प्रश्न पाहून घ्या, त्या प्रश्नांचा अभ्यास करून परीक्षेला जा. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. येणाऱ्या पेपरच्या संदर्भात देखील असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण अपलोड करणार आहोत, ते देखील प्रश्न अभ्यासाला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.